हॅलो एव्हरीवन. बदलापूर जिल्हा ठाणे येथे 3 मे 1927 रोजी शिवजन्मोत्सव म्हणजे शिवजयंती साजरी करण्यात आली. त्या शिवजयंतीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आले. त्यांनी पण आनंदाने अध्यक्षस्थान स्वीकारले आणि पुढे आपल्या भाषणामध्ये म्हणतात की राजाविषयी स्वाभिमान नसेल तर राज्य टिकणार नाही. कित्येक राजे येतात, त्यानंतर दुसरे राजे त्या पदावर विराजमान होतात, पण पुढे तेच कार्य चालू ठेवत नाहीत. यामुळे आपल्या राजाचा अभिमान नसतो. ही परिस्थिती प्रत्येक राजाच्या बाबतीत घडते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजाविषयी स्वाभिमान नसेल तर राज्य टिकणार नाही. आणि हीच परिस्थिती सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात जी भविष्यवाणी केली तीच भविष्यवाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा वर्तमानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील, यांच्याविषयी आजही आपला समाज संभ्रमात असतो आणि यांचे विचार ऐकण्यासाठी, ते आचरणात आणण्यासाठी तयार नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांना शिवाजी महाराजांना समजावून सांगण्याचा, लोकांना त्यांचा आदर्श सांगण्याचा प्रयत्न त्या काळात खूप ठिकाणी केलेला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर म्हणून मनुस्मृतीचे दहनसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी केलेला होता. हे तुम्हाला माहीत होते का? याविषयी लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम.